हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सर्वांना जय सद्गुरू. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मला खूप गडबड होती. म्हटलं पटापट कामं आवरूया आणि अचानकच मेहंदीची ऑर्डर आली. म्हटलं तर मी दळप वगैरे करून घेतलं. 10 किलो तांदूळ 10 किलो होते ते नीट करायला बसले तोपर्यंत मला ऑर्डर आली. म्हटलं चला पटकन कामं आवरूया. पाणी सुटलेलं पाणी वगैरे भरून मी पटकन मेहंदीच्या ऑर्डरसाठी तयारी केली. बॅगेत मी मेहंदीचे कोन आणि काही कापड एक नॅपकिन ठेवलेला जेणेकरून आपल्याला हात पुसता येईल म्हणून, आणि एक वही नोट करून घ्यायला. तर ती काय पर्समध्ये माझ्या बसत नव्हती. म्हटलं जाऊ दे आता इथल्या इथं जायचं. तर कर्नाळची ऑर्डर होती. मी पटकन रेडी झाले. सर्व कामं आवरून मी रेडी होऊन कर्नाळला आम्ही गेलो. तोपर्यंत प्रिशाची स्कूल सुटायचं टायमिंग झालेलं. तिला स्कूलमधनं आणलं आणि तिलासुद्धा आम्ही घेऊन गेलो. तर एकटी भाऊ असावा हे म्हणतात ते बरोबर आहे. तर माझ्या भावाने मला आणि प्रिशाला तिथे लोकेशनवर आम्हाला सोडलं. तर प्रिशाला घेऊन गेले. प्रिशा मस्त रमलेली आणि तिथल्या ज्या ताई होत्या, ज्या कस्टमर होत्या माझ्या, त्या खरंच खूप गोड होत्या. त्यांनी आलेल्या प्रिशाला खेळणी दिली खेळायला. तर खरंच असं ॲटिट्यूड वगैरे काही नव्हता. खूप गोड कस्टमर मला भेटले आज. तर त्यांनी अशी खेळणी दिली. प्रिशा पण मस्त रमलेली. मी पटकन तोपर्यंत मेहंदी काढून घेतली. तर माझी ही बघा मेहंदी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि पटापट मी मेहंदी काढून घेतली, कारण की त्यांचा मंचुरियनचा स्टॉल असतो. त्या प्रत्येक बाजारात त्यांचा स्टॉल असतो. तर त्यांनासुद्धा गडबड होती म्हणून मग त्यांनी जशी मला डिझाईन सांगितली मी तशी कवर केली आणि काढली. तर ही मेहंदीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर ही अगदी 2 तासात ही मेहंदी काढलेली आहे मी. तर तुम्हाला ही मेहंदी डिझाईन कशी वाटली आणि डिझाईन आवडली की नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर म्हटलं चला आता तर मी माझं मेहंदीचं वर्क झालेलं आहे. तर चला घरी जाऊया म्हटलं. तर पटकन भावाला फोन केला. तो घेऊन आला आम्हाला आमच्या घरी. तर त्यांचा मंचुरियनचा स्टॉल होता. मी म्हटलं तसं तर त्यांनी प्रिशाला मंचुरियन काही बांधून दिलेले तिच्यासाठी खायला. मग मी घरी आले आणि पटकन स्वयंपाकाला लागली. म्हटलं आता झालंच आहे तर आवरून घेऊया पटापट. तर स्वयंपाकाला लागले. म्हटलं इथं भात भाजी माझी ऑलमोस्ट मला आल्या एक 10-15 मिनटात एकीकडे भाजी आणि एकीकडे डाळ कांदा ठेवलेला आणि भात लगेच लावून घेतला मी कुकरला. तर माझं पटापट स्वयंपाक आवरून घेतला. तर काही डाग आपल्याला आवडत नाही, पण हा डाग मला खरंच खूप आवडतो, कारण की हा डाग माझ्यासाठी खूप लकी आहे आणि खूप आवडतो मला. माझ्या कामाचं काय म्हणतात एक हूक आहे ते कामाचं माझ्या. तर मला हा डाग आवडतो. ह्या डागामुळे मला ओळख मिळते नवीन. तर मी सगळं हे करून आवरून तिथून ऑर्डरवरून आल्याला पहिला स्वयंपाकाला लागले. म्हटलं चला स्वयंपाक आवरून ये. तर माझा स्वयंपाकसुद्धा तयार झालेला होता. पटापट आवरून मी इथे अख्खा मसूरची आमटी आणि इथे डाळ कांदा ठेवलेला आणि या कुकरमध्ये भातला फक्त चपाती राहिलेली. तर पटापट आवरून घेतलं मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझी मेहंदीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आजचा हा व्लॉग इथेच संपवते आणि उद्या भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.